नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नागपूरच्या गुलाबी थंडीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या लेटर बॉम्बने चांगलीच गरमी वाढवली. तापमानाचा पारा कमी होत असताना राजकीय तापमान मात्र अगदी हाय व्होल्टेजवर गेलं. आता फडणवीसांनी जो मुद्दा लेटरच्या माध्यमातून मांडला तो त्यांना खासगीमध्ये अजित पवारांच्या कानावर घालून किंवा एखादा मोबाईलवर कॉल करून किंवा त्यांची विधिमंडळात भेट झाल्यानंतर एकमेकांच्या दालनामध्ये जाऊन सांगता आला असता. पण फडणवीसांनी एक पत्र लिहिलं अजित पवारांच्या नावाने आणि त्यामध्ये नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल असल्यामुळे त्यांना सत्तेत सहभागी करून घेता येणार नाही याची काळजी आपण घ्यावी असं सूचक वक्तव्य केलं. आता फडणवीसांनी हे का केलं, फडणवीस असं का वागले, त्याच्यामुळे महायुतीमध्ये सगळं काय आलबेल नाहीये का, या तिन्ही पक्षामध्ये अद्यापही समन्वय नाहीये का, त्याचा अभाव आहे का, या आणि अशा अनेक गोष्टी बोलल्या गेल्या, चर्चिले गेल्या. अजित पवारांनी देखील त्यानंतर पत्रकारांनी जेव्हा त्यांना या प्रश्नावर छेडलं तेव्हा चिडचिड केली. तो त्यांचा स्वभाव आहे, साहजिक आहे. अजित पवार हे जसे हट्टी आहेत तसे तोंडाने फटकळे आहेत, त्याच्यामुळे ते फटकन बोलू नाही गेले. त्यात वावगं असं काही नाही. पण थोडासा देवेंद्र फडणवीस या व्यक्तीचा किंवा व्यक्तिमत्वाचा जर का अभ्यास केला तर सगळ्यांना एक गोष्ट लक्षात येईल की देवेंद्र फडणवीस यांनी 50 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणावर अनभिषिक्त एक हाती हुकुमी सत्ता गाजवणाऱ्या शरद पवार यांच्यासारख्या धूर्त राजकारण्याला नामोहरम केलं. ते काही त्यांच्याकडे असलेल्या खास गुणवैशिष्ट्यांमुळे. नेमकं फडणवीस आपल्या सोबत असलेल्या स्वपक्षीयांसोबतच विरोधकांच्या देखील काही नाजूक गोष्टी, काही पक्क्या नाड्या आपल्या हातात ठेवतात, ज्या कधी सार्वजनिक करायच्या आणि कधी खाजगीरित्या त्या व्यक्तीच्या कानावर घालायच्या आणि आपलं काम करून घ्यायचं. हे फडणवीसांनी एवढं दुसरं कुणालाच जमलं नाही. अगदी 2014ला फडणवीस यांची सत्ता जेव्हा आली आणि एकनाथ खडसे किंवा भाऊसाहेब फुंडकर यांच्यासारख्या ज्येष्ठांना डावलून फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तेव्हापासून खडसे हे फडणवीसांवर प्रचंड नाराज होते. पण फडणवीसांनी ज्येष्ठ म्हणून त्यांचं सगळं ऐकून घेतलं. पण नाथाभाऊंना पुण्यातल्या भोसरीमधील एका जमीन व्यवहार प्रकरणात असं काही अडकवलं गेलं. आता ते फडणवीसांनी अडकवलं की आणखी कुणी अडकवलं हा संशोधनाचा भाग आहे. आज नाथाभाऊ राष्ट्रवादीत असल्यामुळे थेट आरोप करतात की या सगळ्या पाठीमागं फडणवीस हेच करते करविते होते. कारण मुख्यमंत्री किंवा मंत्रालयातली एखादी फाईल अंजली दमानिया यांच्यापर्यंत पोहोचते कशी, असा देखील शंकेचा सूर नाथाभाऊंनी लावला होता. नाथाभाऊंचा काटा आपोआप निघाला. त्याच्यानंतर जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे यांचा वारू चौखूर उधळत होता. अचानकच चिक्की घोटाळ्याचा मुद्दा धनंजय मुंडेंमार्फत उपस्थित झाला आणि पंकजा मुंडेंची जी घोडदौड होती मुख्यमंत्री पदाच्या दिशेनं ती थोडीशी थांबली किंवा बंदच झाली. म्हणजे 2019ला तर पंकजा मुंडेंना पराभवच पाहावा लागला. याला म्हणतात देवेंद्र फडणवीस. समोरच्या माणसाची गुंडी, समोरच्या माणसाची दुखरी नस, समोरच्या माणसाची कमजोर कडी कधी आणि कुठं कशी हातात ठेवायची आणि कधी दाबायची हे फडणवीसांनी एवढं कुणालाच माहित नाही. आणि त्याच्यामुळं शरद पवारांसारखा दिग्गज माणूस देखील त्यांच्या पुढे हात टेकतो. अनेक वेळा पवारांनी देखील अनेक डाव प्रतिडाव टाकले, पण अगदी कसलेल्या पहिलवानासारखं फडणवीस त्यांच्या डावातून सही सलामत सुटले. अहो, अगदी एवढं लांब कशाला जायचंय. म्हणजे अंतरवली सराटीमध्ये जो ग्रामस्थांवर लाठी हल्ला झाला, तो लाठी हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी पवार गेले. पवार गेल्यानंतर अचानक देवेंद्र फडणवीस
यांच्या नावानं जरांगे पाटलांपासून सगळ्यांनीच बोंब मारायला चालू केली। त्यामध्ये गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सपशेल अपयशी आहेत, त्यांच्या आदेशावरूनच हे सगळं घडलं असं सांगितलं गेलं। त्यावेळी फडणवीसांनी सरळ सरळ मराठा समाजाची त्या आंदोलकांची माफी मागून विषय तिथंच मिटवला, पण त्यांच्या मनात सल कायम। त्यानंतर महिन्याभरापूर्वी म्हणजे 30 ऑक्टोबरला बीडमध्ये माजलगाव असेल, बीड असेल, या ठिकाणी आमदार प्रकाश सोळुंके, आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित, जयसिंह सोळुंके यांच्यासहित सुभाष राऊत यांच्या सगळ्यांचे हॉटेल्स, घरं ही जाळपोळ करण्यात आली। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी प्रचंड दगडफेक करण्यात आली, बीडमध्ये दहशत माजवण्यात आली। हा सगळा प्रकार कुणी केला, का केला, काय नाही या बाबतीत इत्यंभूत माहिती ही फडणवीसांकडे होती। आणि मग फडणवीसांनी काय केलं तर दुसऱ्या एक दिवशी पत्रकारांना ब्रीफिंग करताना एक सूचक वक्तव्य केलं। त्या वक्तव्यामध्ये त्यांनी थेट असं म्हटलं की बीडच्या या सगळ्या जाळपोळी मागे आणि दंगली मागे एका राजकीय पक्षाचा प्रमुख, काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे आहेत आणि आपण योग्य वेळ आल्यानंतर त्यांचं नाव उघड करू आणि त्यांना जेरबंद करू असा सूचक इशारा दिला। त्यानंतर अगदी 8-10 दिवसापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी या सगळ्या प्रकरणातील जो प्रमुख आरोपी, एका टोळीचा प्रमुख म्हणून, म्होरक्या म्हणून ज्याला पोलिसांनी अटक केली, तो गोरख उर्फ पप्पू शिंदे याच्या अटकेनंतर त्याचे मुख्यमंत्र्यांसोबत असलेले काही फोटो व्हायरल केले। त्याचा मामा हा मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे, ज्यांचं नाव कुंडलिक खांडे आहे। याचा अर्थ सरळ सरळ आहे, गृहमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून 31 किंवा 1 तारखेला जे काही फडणवीसांनी स्टेटमेंट दिलं होतं की यामध्ये काही पक्षाचे प्रमुख किंवा मुख्य नेते आहेत, तर मग तो इशारा सीएम एकनाथ शिंदे यांना तर नव्हता ना। त्या दिवशीपासून एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या दिवशी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलं की या सगळ्या दंगली मागे राजकीय पक्षाचे काही प्रमुख लोक असण्याची शक्यता आहे, त्या दिवशीपासून एकनाथ शिंदे यांचा नूर काहीसा बदलला। ते काही दिवस सुट्टीसाठी त्यांच्या गावाकडेही गेले। आता त्याच्यानंतर अजित पवार हे राजकीय फीवर मधून बाहेर आले आणि त्यांनी पुन्हा जोमानं कामाला सुरुवात केली। पण अजित पवार ज्या दिवशीपासून सत्तेत आले त्या दिवशीपासून त्यांचा हट्ट एवढा वाढलाय की त्यांनी अगोदर अर्थमंत्री पदासाठी हट्ट केला, त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी हट्ट केला आणि आता ते आपल्या लोकांना जिथं तिथं ऍडजस्ट करण्यासाठी हट्ट करतायत। मग अजित पवारांना देखील थोडंसं जर का आवरायचं असेल, त्यांना जर का चिमटा घ्यायचा असेल, तर मग काय केलं पाहिजे? ती आयती संधी नवाब मलिक यांनी फडणवीसांना उपलब्ध करून दिली। फडणवीसांनी नवाब मलिक यांनी दिलेली संधी अतिशय चपखलपणे घेतली आणि अजित पवारांच्या नावाने एक पत्र व्हायरल झालं। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की फडणवीस यांनी प्रत्येक वेळी आपल्याला डोईजड होणारा जो कुणी माणूस असेल, अगदी नाथाभाऊ पंकजा मुंडे यांच्यापासून ते अजित पवारांपर्यंत प्रत्येकाचा व्यवस्थित गेम केलाय। मग आता त्याला कुणी धूर्त, चाणाक्ष, सिनियर पवारांना धक्का देणारा एक चाणक्य, असं जे काही बिरुदावली लावायची ते लावतील, हरकत नाही। पण सरळ सरळ म्हणजे असं काही नाहीये की अजित पवार यांची आणि फडणवीसांची बोलणंच होत नाही किंवा भेटच होत नाही। अहो, ते विरोधी पक्षात असताना सुद्धा अजित पवार हे फडणवीसांच्या शब्दाच्या पुढे नव्हते आणि अजितदादांचा प्रत्येक शब्द हे फडणवीस टाळत नव्हते। मग असं असताना हे पत्र लिहिण्याचं कारण काय होतं आणि हे पत्र व्हायरल करण्यामागे कुणाचा हात होता हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे। जे राजकीय पंडित आहेत, पत्रकार आहेत, सिनियर लोक 30-40 वर्षापासून पत्रकारितेत असणारे, त्यांना हा सगळा गेम लक्षात येईल, आलाही असेल। यातून एकच सांगायचंय की फडणवीसांना जर का ओव्हरटेक करायची कोणी प्रयत्न केला तर फडणवीस त्यांचा टॉपचा गिअर टाकतात आणि समोरच्याला कात्रजचा घाट कधी दाखवतात हे त्यालाही कळत नाही। त्यामुळं
हे जे काही अजित पवार यांचं बाबतचं, नवाब मलिक यांच्या बाबतचं जे पत्र बाहेर आलं ते एवढ्या सहजासहजी आलेलं नाही, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.